नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण नामे हा टॉपिक सविस्तरपणे बघितला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंग विचार या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. 2013 पासून ते 2025 पर्यंत जेवढ्या परीक्षेने घेतलेल्या आहेत त्यामध्ये प्रत्येक पेपरला म्हणजे पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, या दोन्ही पेपरमध्ये प्रत्येक वर्षी या टॉपिकवरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर लिंगाची व्याख्या बघणार आहोत. त्याच्यानंतर मराठी बोली भाषेवरून लिंग कशा प्रकारे ठरवतात ते बघणार आहोत. मराठी व्याकरणावरून लिंग कशा प्रकारे ठरवतात हे पण बघणार आहोत. त्याच्यानंतर काही उदाहरणे आपण घेणार आहोत. त्या उदाहरणावरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की वस्तूचे लिंग कशा प्रकारे ठरवले जाते. त्याच्यानंतर मागील परीक्षेत आलेले सर्व प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सुरुवातीला बघूया आपण लिंगाची व्याख्या. आता आपण बघूया लिंगाची व्याख्या. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे किंवा स्त्री जातीची आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून समजते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. म्हणजे काय, एखादी वस्तू जर पुरुष जातीची असेल तर तिला आपण पुल्लिंगी असं म्हणतो. ती वस्तू स्त्री जातीची असेल तर तिला आपण स्त्रीलिंगी असे म्हणतो. आणि जेव्हा ती वस्तू पुरुष जातीची पण नसेल आणि स्त्री जातीची पण नसेल तर ती वस्तू आपण नपुंसकलिंगी आहे असे म्हणतो, तेव्हा त्या शब्दाला त्याचे लिंग असे म्हणतात. लिंगाचा अर्थ चिन्ह किंवा खून असा आहे. लिंग म्हणजे काय, तर चिन्ह किंवा खून असा आहे. मराठीमध्ये लिंगाचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पुल्लिंग, दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्त्रीलिंग आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे नपुंसकलिंग. आजच्या व्हिडिओ मधला तिसरा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे मराठी बोली भाषेवरून लिंग कसे ठरवतात. यामध्ये आपण काय करतो, निर्जीव वस्तूला सजीव मानतो आणि त्याचं लिंग ठरवायचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ काय, सूर्य ढगाळ लपला, सागर एकदम खवळला, वनश्री हसू लागली. यामध्ये सूर्य, सागर, वनश्री हे काय आहेत, तर निर्जीव आहेत. त्यांना आपण सजीव मानतो आणि त्याचं लिंग ठरवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये सूर्य आणि सागर यांना आपण पुल्लिंगी मानतो, तसेच वनश्री यांना आपण स्त्रीलिंगी मानतो. हा झाला पहिला नियम. पहिला नियम काय, तर निर्जीव वस्तूंना सजीव आहेत अशी कल्पना करायची आणि त्यांचं लिंग ठरवायचं. त्याच्यानंतर दुसरा जो नियम आहे, तर वस्तूचा आकार, शक्ती, कठोरपणा, राकटपणा यांसारखे पुरुष प्राण्यांचे सर्वसामान्य गुणधर्म ज्या वस्तूत आपणास आढळतात त्यांना आपण पुल्लिंगी मानतो. म्हणजे काय, एखादी वस्तू जर आकाराने खूप मोठी असेल, त्यामध्ये प्रचंड शक्ती असेल, ती वस्तू अतिशय कठोर असेल, राकटपणा असेल, यांसारखे म्हणजे पुरुषांचे गुणधर्म ज्या वस्तूमध्ये असतील त्यांना आपण काय करतो, पुल्लिंगी मानतो. उदाहरणार्थ लोटा हा आकाराने मोठा असतो. तसेच वारा याच्यामध्ये काय असतं, तर प्रचंड प्रमाणात शक्ती असते आणि राकटपणा असतो, म्हणून त्यांना आपण काय मानतो, तर पुल्लिंगी मानतो. आपण तो लोटा म्हणतो, ती लोटी म्हणत नाही, किंवा ती वारा म्हणत नाही, तो वारा म्हणतो. म्हणजे लोटा इथे काय येतं, तर पुल्लिंगी येतं आणि वारा सुद्धा काय येतं, तर पुल्लिंगी येतं. तिसरा नियम बघूया. तिसऱ्या नियमामध्ये बघा काय आहे, लहान आकार, कोमलपणा, देखणेपणा, सौम्यपणा यांसारखे स्त्री प्राण्यात आढळून येणारे सामान्य गुणधर्म ज्या वस्तूत आढळते त्यांना आपण स्त्रीलिंगी मानतो. उदाहरण, लोटी, झुळूक. मागच्या 2 नंबरच्या नियमामध्ये आपण बघितलं होतं, जर आकार मोठा असेल, कठोरपणा असेल तर त्यांना आपण पुल्लिंगी मानतो. आणि तिसऱ्या नियमामध्ये आपण बघतोय की आकार लहान असेल, जर कोमलपणा असेल तर त्यांना आपण स्त्रीलिंगी मानतोय. दुसऱ्या नियमामध्ये उदाहरणामध्ये बघितलं होतं, लोटा बघितलं होतं, लोटाला आपण पुल्लिंगी मानलं होतं आणि वारा त्याला पण आपण पुल्लिंगी मानलं होतं. इथं लोटी आकाराने लहान आहे, कोमल आहे, म्हणून आपण याला स्त्रीलिंगी मानतोय. झुळूक सुद्धा मंद स्वरूपात असते, कमी प्रमाणात असते, त्याला आपण स्त्रीलिंगी मानलेलं आहे. मग हे जे मराठी बोली भाषेवरून आपण लिंग ठरवतो याला प्रचंड प्रमाणात अपवाद आहेत. तर ते अपवाद कोणते आहेत ते बघूया.
अपवाद कोणते आहेत ते बघूया. दोरा. दोरा हा आकाराने लहान असून पुल्लिंगी आहे. दोरा कसा आहे? आकाराने लहान आहे. आकार लहान असेल तर आपण काय मानतो? स्त्रीलिंगी मानतो. परंतु दोऱ्याचा इथे काय आहे? आकार लहान असून त्याला पुल्लिंगी मानलेलं आहे. दोरी. दोरी काय? आकाराने मोठी असून तिला आपण स्त्रीलिंगी मानलेलं आहे. जर आकाराने मोठी असेल तर त्याला काय मानतो आपण? पुल्लिंगी. परंतु दोरी ही आकाराने मोठी असून याला आपण स्त्रीलिंगी मानलेलं आहे. हा झाला बोली भाषेवरून लिंग ठरवतानाचा अपवाद. त्याच्यानंतर आणखीन एक उदाहरण बघूया. ओढा. ओढा हा नदीच्या तुलनेत आकाराने लहान असतो, परंतु ओढ्याला आपण पुल्लिंगी मानलेलं आहे. नदी ही ओढ्याच्या तुलनेत आकाराने मोठी असून तिथे आपण स्त्रीलिंगी मानलेले आहे. हे पूर्णपणे या आपल्या मराठी बोली भाषेवरून लिंग ठरवतात याचा अपवाद आहे. चौथा टॉपिक बघूया. मराठी व्याकरणानुसार लिंग कसे ठरवतात. पहिला जो नियम आहे तो सामान्यतः आकारांत नामे पुल्लिंगी असतात, इकारांत नामे स्त्रीलिंगी असतात, तर एकारांत नामे नपुंसकलिंगी असतात. आकारांत म्हणजे काय? तर आ याचा उच्चार आ होतो. कुत्रा याचा काय होणार आहे? त्र अधिक आ असा जो उच्चार होतो त्याला आपण आकारांत म्हणतो. आणि आकारांत असेल तर त्याला आपण पुल्लिंगी मानतो. इकारांत म्हणजे वेलांटी असेल तर आपण त्याला स्त्रीलिंगी मानतो. आणि एकारांत म्हणजे मात्र असेल तर आपण त्याला नपुंसकलिंगी मानतो. हा झाला पहिला नियम. त्याच्यानंतर सजीव प्राण्यातील एखादा नर आहे की मादी आहे हे निश्चित सांगता येत नसेल तर त्याला नपुंसकलिंगी मानून त्याचा उल्लेख ते करावा. म्हणजे एखादा प्राणी आहे तो दूरवर आहे आणि तो नर आहे की मादी आहे हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही, तेव्हा आपण त्याला काय करायचं? नपुंसकलिंगी मानायचं आणि त्याचा उल्लेख ते करायचा. उदाहरणार्थ एक दूरवरती कुत्रे आहेत, मग ते कुत्रे मादी आहेत की नर आहेत हे आपल्याला दूरवरून ओळखता येत नाही, त्यावेळी त्याचा उल्लेख काय करायचा? तर त्याचा उल्लेख त्यांना काय मानायचं? नपुंसकलिंगी मानायचं. म्हणजेच ते त्यांना कुत्रा पण म्हणायचं नाही आणि कुत्री पण म्हणायचं नाही, तर त्यांचा उल्लेख कुत्रे करायचा आणि त्याच्या अगोदर ते चा उल्लेख करायचा. उदाहरणार्थ काय? ते कुत्रे, ते वासरू, ते पाखरू. हा झाला दुसरा नियम. तिसरा नियम काय सांगतो ते बघा. जेव्हा निर्जीव वस्तू असतात त्या बाबतीत हा नियम आहे. निर्जीव वस्तूच्या बाबतीत त्या वस्तूंच्या नामाच्या मागे हा, ही, हे, तो, ती, ते हे शब्द वापरून लिंग ठरवतो. उदाहरणार्थ तो वाडा. तो वापरल्यामुळे वाडा पुल्लिंगी झाला. ती इमारत म्हटल्यानंतर ती वापरले तर स्त्रीलिंगी झालं. आणि ते शब्द वापरल्यामुळं घर नपुंसकलिंगी झालं. अशा पद्धतीने मराठी व्याकरणानुसार लिंग ठरवता येतात. आता काही सरावासाठी उदाहरणे बघूया. पहिलं जे आहे, माझे गाव मला फार आवडते, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखायचे. आता या वाक्यामध्ये गाव या शब्दाखाली अधोरेखित आहे, तर गाव या शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचं आहे. तर गावाच्या बाबतीत काय येऊ शकतं? तो गाव येऊ शकतं का? ते गाव येऊ शकतं का? ती गाव येऊ शकतं? तर ते गाव येऊ शकतं. ते गाव असल्यामुळं, गावाच्या पाठीमागं ते लागल्यामुळं गाव हा शब्द नपुंसकलिंगी येणार. दुसरा, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. विद्वान म्हणजे कोण? तर विद्वान पुरुष. विद्वान जर एखादा पुरुष खूप हुशार असेल तर त्याला आपण विद्वान हा शब्द वापरतो. तसंच एखादी स्त्री जर खूप हुशार असेल तर तिला आपण विद्वान स्त्री असा शब्द वापरत नाही, त्यासाठी तिला आपण विदुषी हा शब्द वापरतो. तर हुशार पुरुष असेल तर त्यासाठी आपण विद्वान वापरतो, आणि जर एखादी स्त्री खूप हुशार असेल तर त्या स्त्रीसाठी आपण विदुषी हा शब्द वापरतो. म्हणजेच विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विदुषी आहे. त्याच्यानंतर तिसरा, गायरान या शब्दाचे लिंग ओळखा. आता गायरान, आपण गायरानला कशा पद्धतीने बोलू शकतो?
तो गायरान, ती गायरान की ते गायरान. तर आपण गायरानला ते गायरान म्हणून ओळखतो. म्हणजेच काय येणार आहे, गायरानच्या अगोदर ते हा शब्द लागल्यामुळे ते काय आहे तर नपुंसकलिंगी आहे, म्हणून गायरान काय होणार आहे, नपुंसकलिंगी होणार आहे. चौथं, खालील शब्दांचे स्त्रीलिंगी रूप लिहा. आता याच्यामध्ये हे शब्द जे दिले आहेत, बैल, रेडा, बोका, खोंड, मोर, भोकड, उंदीर, वानर, हे सर्व काय आहेत तर पुल्लिंगी आहेत. यांचं आपल्याला काय करायचंय, स्त्रीलिंगी रूप लिहायचंय. बैल, बैलचं स्त्रीलिंगी रूप सगळ्यात सोपं गाय. रेडा म्हैस, बोका मांजर या जातीतील बोका, बोका म्हणजे कोण, मेल. तर बोका हा मेल असतो आणि त्याचं फिमेल म्हणजे स्त्रीलिंगी रूप काय येईल बोकाचं तर भाटी येईल, मांजर येणार नाही, भाटी येईल. खोंड, खोंड म्हणजे काय तर जे गाईचं असतं पिल्लू छोटस मेलमध्ये पुल्लिंगी रूपामध्ये तो खोंड असतो. आणि गाय तर त्याचं स्त्रीलिंगी रूप जे असतं, छोटं बच्चा जो असतो गायचा स्त्रीलिंगीमध्ये, त्याला कालवड म्हणतात. मोर, लांडोर, मोर मोरणी नाही, मोरणी हा हिंदी शब्द येतो. मोरणी हा हिंदी शब्द येतो आणि मराठी शब्द मोरचा तर लांडोर येईल स्त्रीलिंगी रूपमध्ये. बोकड, शेळी, उंदीर, उंदरी, वानर, वानेरी, वानर, वानरी. ओके. त्याच्यानंतर आता खालील शब्दांचे, खालील जे शब्द दिले आहेत त्या नावांचे लिंग आपल्याला इथं ओळखायचं आहे. खेळ, खेळ काय करता येईल, ते खेळ, तो खेळ, ती खेळ, काय येऊ शकतं, तो खेळ येऊ शकतो. तो आल्यामुळं तो काय येतो तर पुल्लिंगी येतो. तो कधी वापरतो आपण, ज्यावेळेस त्याचं लिंग पुल्लिंगी असतं त्यावेळेस आपण तो वापरतो. मग खेळ काय होईल, पुल्लिंगी होईल. मोटार, तो मोटार, ती मोटार की ते मोटार, ती मोटार, ती आल्यामुळे ती कधी येतं, ज्यावेळेस त्या शब्दाचं लिंग हे स्त्रीलिंगी असतं त्यावेळेस त्या शब्दाच्या पाठीमागे आपण ती लिहितो. मग ती आल्यामुळे मोटर काय होणार आहे तर स्त्रीलिंगी होणार आहे. त्याच्यानंतर घड्याळ, घड्याळाच्या अगोदर आपण काय लावू शकतो, तो घड्याळ लावू शकतो का, नाही. ते घड्याळ लावू शकतो का, हो. ती घड्याळ लावू शकतो का, नाही. घड्याळाच्या अगोदर कोणता शब्द लावू शकतो तर ते घड्याळ, ते आल्यामुळे आपण घड्याळाचं लिंग हे नपुंसकलिंगी लिहिणार. घड्याळाच्या अगोदर काय येतं तर ते येतं, मग ते आल्यामुळं घड्याळाचं लिंग काय येणार आहे तर नपुंसकलिंगी येणार आहे. त्याच्यानंतर तार, तो तार, ती तार की ते तार, तिन्हीपैकी कोणता शब्द येईल तर ती तार, ती आल्यामुळे तारचं लिंग काय येणार आहे स्त्रीलिंगी येणार आहे. तसंच चिंच, तो चिंच, ती चिंच की ते चिंच, तर त्याचं उत्तर आहे ती चिंच. ती चिंच आल्यामुळं चिंचाचं लिंग काय येणार आहे तर स्त्रीलिंगी येणार आहे. त्याच्यानंतर सुसर, सुसर हा समुद्रात पाण्यातला प्राणी आहे. ती सुसर, ती मगर, तो सुसर होणार नाही किंवा ते सुसर होणार नाही, तर ते होणार आहे ती सुसर. ती सुसर आल्यामुळं त्याचं लिंग काय येणार आहे स्त्रीलिंगी. त्याच्यानंतर बाघ, बाघाच्या बाबतीत मात्र इथे तुम्ही काही लिहू शकता, तो पुल्लिंगी पण येतं आणि स्त्रीलिंगी पण येतं, तो बाघ पण येतं आणि ती बाघ पण येतं. वाक्यानुसार त्याचं लिंग बदलणार आहे. तर वाक्यात दिलं बाघ तर अगोदर ते वाक्याचं बघून घ्यायचं ते वाक्य कसं आहे आणि त्याच्यानंतर बागेचं लिंग लिहायचं. मग ते बाघ तर पुल्लिंगी असेल किंवा स्त्रीलिंगी असेल. दही, ते दही, आपण दह्यासाठी कोणता शब्द वापरू शकतो, ते दही. ती दही नाही किंवा तो दही नाही, त्यासाठी आपण काय वापरतो ते दही. ते आल्यामुळं दहीचं काय होणार आहे नपुंसकलिंगी होणार आहे. ते सोनं नपुंसकलिंगी. ती उष्णता, काल खूप उष्णता होती, काल खूप उष्णता होता, आपण असं कधीच वापरत नाही. काल खूप उष्णता होता असं वापरत नाही किंवा काल खूप उष्णता होते असं पण वापरत नाही. आपण असं वापरतो काल खूप उष्णता होती, त्याच्यामुळं उष्णताचं लिंग काय येणार आहे स्त्रीलिंगी येणार आहे. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे ऑलरेडी, त्यामुळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लिंग विचार या टॉपिकवरती 2013 ते 2025 पर्यंत परीक्षा परिषदेने आतापर्यंत विचारलेले क्वेश्चन जे पेपर 1 मध्ये आलेले आहेत आणि पेपर 2 मध्ये आलेले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.